आपण आता आपण भारत 1960 नंतरच्या घडामोडी या विभागात आहोत, या धड्यामध्ये आहोत, त्याच्या पुढच्या विभाग. चला तर आपण बघितलं की कशा प्रकारे आपला 1947 नंतर आपण कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं गेलो, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडल्या, त्याच्यानंतर आपले कोणते कोणते पंतप्रधान आले आणि आता आपण आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बरोबर आहोत. त्यांच्या काळामध्ये काय काय आपण आहोत केलेलं आहे, त्यांनी काय काय घडामोडी केल्या, त्यांच्या बरोबर आता आपण प्रवास करत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करतोय. चला तर आता हे जे पाकिस्तानचं आपण बघितलं जे आंदोलन होतं ते संपूर्णपणे कशा रीतीने चालू होतं आणि त्यांचं नेतृत्व हे शेख मुजीबर रहमान यांच्या मुक्तवाहिनीने केलं होतं. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा आपल्या भारतावर सुद्धा परिणाम झाला होता. तर कशा पद्धतीनं, तर कोट्यावधी निर्वासित लोक तिथून पाकिस्तानामधून आपल्या देशात आले निर्वासित, कारण त्यांना त्या देशाने निर्वासित ठरवलं की तुम्ही आमच्या देशाचे नाहीये. पण भारतात मध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस. तर मग 1970च्या दशकामध्ये आणि 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात परत युद्ध झालं आणि त्याचा परिणाम स्वतंत्र बांगलादेश त्यावेळेस निर्माण झाला. म्हणजे बांगलादेशाची निर्मिती ते ह्या युद्धामध्ये झाली. किती सालात झालं होतं हे? 1970च्या दशकामध्ये 1971 मध्ये हे युद्ध झालेलं आहे. या कामी इंदिरा गांधी आपल्या पंतप्रधान यांच्या कणखर नेतृत्वाचा हा वाटा समजला जातो. अतिशय त्यांनी त्यावेळेस शांतता ठेवून आपल्या भारत देशाला समोर असं नेलं आणि प्रगतीशील अशा वाटेने त्या घेऊन गेल्या. तर त्यांनी काय केलं, तर शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून त्याने काय केलं की 1974 मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अशी अणुचाचणी केली. बघा, त्याच्या अगोदरच आपण बघितलं होतं की हिरोशिमा आणि नागासाकी ह्याच्यावर अमेरिकेने बॉम्ब टाकले होते. म्हणजे अणुचाचणी आता आपल्या ठिकाणी सुद्धा झाली 74 साली, 1974 साली. म्हणजे आपला देश इतका प्रगतीच्या मार्गावर पुढे गेला. त्याच्यानंतर 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने आपल्या भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूनं मतदान केलं आणि मग त्याच्या अनुषंगानं सिक्कीमला हे भारतीय संघराज्यात आपला चांगला दर्जा मिळाला. म्हणजे बघितलं किती बदल होत गेलेत आणि कशा रीतीने आपण आपल्या प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे जात आहोत. चला तर पुढे जाऊया. परंतु काही काही ठिकाणी आता कशी अस्थिर स्थिती आली ते आपण बघूया. या दशकामध्ये आपल्या भारतातल्या राजकीय परिस्थितीत थोडी अस्थिरता निर्माण झाली. म्हणजे आपल्या इंदिरा गांधींना थोडासा समस्येला तोंड द्यावं लागलं. तर कारण त्यांच्या निवडणुकीतील प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा अलाहाबाद असा उच्च न्यायालयाने अलाहाबाद मधल्या उच्च न्यायालयाने निकाल दिला. म्हणजे ते अर्थात अतिशय म्हणजे असं हा निकाल झाल्यामुळं या विरोधात देशव्यापी संप आणि या गोष्टीचा निषेध करण्यात आला. आणि त्याच्यामुळं काय झालं, तर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आंदोलनाखाली ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली. म्हणजे संपूर्णपणे परिस्थिती अशी विचित्र त्यावेळेस अशी निर्माण झाली की हा निकाल सुद्धा देण्यात आला. आपले ते त्या गोष्टीचा संप करण्यात आला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मग काय झालं की आपली सुव्यवस्था, कायदा हा सगळा कोलमडून गेला. आपली व्यवस्था सगळी कोलमडून गेली आपल्या देशाची. मग शासनानं काय केलं, तर संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आपण पुढे बघूया ह्याचं विस्तृतीकरण मध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर मिळणार आहे. तर आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क जे असतात
ते स्थगित करण्यात आले. आणीबाणी अशा रीतीने जाहीर करण्यात आली की त्यांचे हक्क जे असतात ते संपूर्णपणे स्थगित झाले. आणि या आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत एक शिस्त आली. हक्क काढून घेतल्यामुळं प्रत्येक गोष्टीला एक शिस्तपणा पद्धतीपणा आला. त्याच्यानंतर मानवी हक्काचा संकोच झाला. आपण इथं आता लिहिलेलंच आहे, आपल्या उपक्रमात आहे तसं. राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून ते 1977 पर्यंत राहिला. बघितलं, 75, 76 आणि 77 म्हणजे जवळजवळ 2 वर्ष आणीबाणी आपल्या देशामध्ये राहिली. आणि त्याच्यानंतर परत सार्वत्रिक निवडणुका घोषित करण्यात आल्या, म्हणजे परत निवडणुका झाल्या. आणि मग ह्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काय झालं, काही विरोधी पक्ष हे एकत्र आले, म्हणजे दुसरे पक्ष एकत्र आले, दुसरे नेते एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष हा निर्माण केला. आणि ह्या नव्यानं स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली जो आपला काँग्रेस पक्ष होता, जो पूर्वापार चालत आलेला, आपले पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, तो काय झाला, निघून गेला. आणि त्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाचे व्यक्ती मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले आपल्या भारताचे. त्याच्या पुढे काय झालं तर की त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार हे आपापसातल्या मतभेदामुळं, हेवे दाव्यामुळं, संघर्षामुळं फार काळ काही टिकलंच नाही. मग काय झालं पुढे, त्याच्यानंतर चरण सिंग हे आपले भारताचे पंतप्रधान झाले. त्याच्यानंतर त्यांचं सुद्धा सरकार अल्पकाळच टिकलं. त्याच्यानंतर 1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हा पुन्हा सत्तेवर आला. बघितलात हा कसा प्रवास चालू आहे आपला आपण कशा अभ्यासक्रमातून जात आहोत. बघितला आता आपला अभ्यास कसा चालू आहे, आपण कसे पुढे पुढे चाललोय. त्याच्यानंतर 1980चं दशक आता आपण बघूया. या दशकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. बघा, भारत देश जरी स्वतंत्र झाला तरी आपल्या काही अंतर्गत समस्या होत्या, त्यांना आपल्याला आव्हान द्यायलाच लागत होतं. आणि त्यावेळच्या आपल्या पंतप्रधान कोण होत्या, इंदिरा गांधी. मग त्यावेळचं हे दशक आहे, मग कशा रीतीने ही आव्हानं आली ते आपण बघूया. तर पंजाबमध्ये शिखांनी स्वतंत्र खलिस्तान या राज्याची मागणी केली आणि त्याच्यासाठी आंदोलन सुरू केलं. लक्षात घ्या, नीट लक्ष द्या माझ्याकडे. शिखांनी काय केलं, पंजाबमध्ये आपलं एक स्वतंत्र असं राज्य व्हावं, खलिस्तान असं, याच्यासाठी मागणी सुरू केली, आंदोलन सुरू केलं आणि त्याचं इतकं उग्र स्वरूप धारण झालं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे या संपूर्ण आंदोलनाला पाकिस्तानाचा पाठिंबा होता. आलं लक्षात. आता पुढे काय झालं, आता आपण काय शिकलो, आता आपण आपल्या पुढल्या विभागामध्ये हे सगळं बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण ह्या विभागाची ही प्रश्नोत्तर आहे की एक आहे तो 1974 मध्ये कोणती स्थिती जी आली होती, आपल्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना सामोरं जावं लागलं आणि आणीबाणीच्या काळामध्ये काय झालं. चला तर आपण आता आपल्या पुढच्या विभागात जाऊया.